तर सावरकरांनी हिंदू महासभा स्थापन केलेली नाही. काँग्रेसमध्येच हिंदू सभा नावाची एक व्यवस्था, वेगळी संघटना काँग्रेस अंतर्गत होती. त्यात जे प्रो हिंदू नेते होते, प्रामुख्याने मदन मोहन मालवीयंसारखे त्या अशा स्वरूपाचे जे काम करणारे लोक होते. राजेंद्र प्रसाद असतील, ते बिहारमध्ये नंतर हिंदू महासभेचे तर अध्यक्ष झाले बिहारचे. ते काँग्रेसचे नेते होते. तर अशा स्वरूपाच्या नेत्यांनी एकत्र येऊन ही सगळी व्यवस्था उभी केली. त्यांना धार्मिक पद्धतीने इंग्रज त्रास देत आहेत किंवा काँग्रेसच्या राज्यात आम्हाला धार्मिक हे नाही मिळणार, अशा स्वरूपाचं जे काही त्यांचं म्हणणं होतं. त्यातून ही सुरुवात झाली आणि जेव्हा सावरकरांनी टेक ओव्हर केलं, हिंदू महासभेचे ते प्रमुख जसे बनायला लागले, त्यांची भूमिका जास्त टोकदार व्हायला लागली हिंदू मुस्लिम या संदर्भात. त्यांनी हिंदुत्व असं एक कन्सेप्ट म्हणून पुढे आणली आणि त्याच काळात काँग्रेसच्याच बरोबरीने काम करणारे, अतिशय मॉडर्न, सेक्युलर, सुटाबुटात राहणारे, कधी नमाज न पढणारे बॅरिस्टर जिना, ते लंडनवरून आले होते. त्यांनी आपलं काँग्रेस बरोबर राजकारण सुरू केलं आणि त्यांना पुढच्या काळात लक्षात यायला लागलं की हिंदू मुस्लिम, त्यांनी मुस्लिमांच्या दृष्टीने खूप मुस्लिम लीग स्थापन करून खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर ताबा मिळवून मुस्लिम राजकारण ओरिएंटेड असं सगळं सुरू केलं आणि त्याचा जो परिणाम आहे, हळूहळू शिजत जाऊन देशात ही जी अस्वस्थता झाली,